आम्ही काय केलं पाहिजे. मला असं वाटतं की ह्या प्रश्नाचं या सभागृहात आजच्या या व्याख्यानादरम्यान हा प्रश्न इथे उपस्थित होणे म्हणजेच विद्यार्थी त्या व्याख्यानाकडे पाहत होते, लक्ष देत होते आणि त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. आजच्या घडीला तरी विद्यार्थ्यांनी या सभागृहात होणारे सगळे कार्यक्रम आणि सगळे विषय स्वतःपुरते तरी समजून घेतले, तरी मला वाटतं की आयोजक, शिक्षक, विभाग प्रमुख आणि या सगळ्यांचं तिथे कुठेतरी आणि प्राचार्य म्हणून आम्हाला याचं समाधान मिळेल. हे विषय समोर आणण्याची का गरज पडली आहे, ही समज आणि जागरूकता. काय गरज पडलेली आहे की ऑटिझम म्हणून समजून घेण्याची किंवा एक विषय आपल्या डोक्यात घेण्याची. मला तर ऑटिझम नाही, मी तर ऑल वेल आहे. मग मी ऑल वेल आहे तर मी त्या दिशेने मी सगळ्या गोष्टीने जर योग्य आहे, मला कुठलाच डिसऑर्डर नाही आहे, मला कुठलंच त्याच्यामध्ये अपंगत्व नाही आहे, मग मी खरोखरच त्या दृष्टीने तेवढ्या प्रगतीने, तेवढ्या शिस्तीने, तेवढे कष्ट करतोय का, हा सुद्धा विषय विद्यार्थ्यांनी समजून घेतला. मला हात आहेत, मला पाय आहेत, मला डोकं आहे, मला चालता येतं, मला बोलता येतं, मला समजतं की काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे, तर मग मी ते करत आहे का. जसं 2007 मध्ये पहिल्यांदा ऑटिझम ही टर्म WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने कॉइन केली की हा एक वेगळा डिसऑर्डर आहे. दिस इज नॉट लाईक की मानसिक आजार नाही आहे किंवा हा कुठला शारीरिक आजार पण नाही आहे, हा एक वेगळाच प्रकार आहे. ही मुलं जे असतात हे स्वमग्न असतात, म्हणजे स्वतःच्या विश्वात राहतात, त्यांना आजूबाजूला काय सुरू आहे त्याचं काही अवेअरनेस नसतं. मला आठवतं माझ्या शेजारी एक मुलगा राहायचा, छोटा मुलगा होता, तो 3 वर्षाचा वगैरे असताना, 2-3 वर्षाचा, सतत तो बाकी लहान मुलांशी खेळायचा नाही. त्याला एकच आवड होती, तो फक्त म्हणजे जे प्लांट्स असतात ना त्याच्याशी खेळायचं, म्हणजे फूल पान त्याच्यासोबतच त्याचं म्हणजे त्याचं खेळणं राहायचं. बाकीची मुलं त्याला आवाज द्यायचे तर तो त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. मला वाटायचं की हा व्हायचं नाही. आणि मग पुढे सबसिक्वेंटली त्याचं काय झालं ते मला माहिती नाही. म्हणजे तर ही वॉज समथिंग लाईक ऑटिस्टिक चाइल्ड. तसेच काही उदाहरणं सांगतो मी तुम्हाला जे आपल्याला सोसायटीमध्ये दिसतात आणि सबसिक्वेंटली दिस चिल्ड्रन टर्न आउट टू बी ऑटिस्टिक. तर याचं यावर्षीचं एक घोषवाक्य आहे किंवा एक थीम आहे, ही थीम काय आहे, ऑटिझम विथ ह्युमॅनिटी, म्हणजे स्वमग्नता आणि माणुसकी. एव्हरी लाईफ इज व्हॅल्यूड. एव्हरी लाईफ इज व्हॅल्यूडचा अर्थ काय आहे, म्हणजे प्रत्येक जीवाला किंवा प्रत्येक जीवनाला एक अर्थ असला पाहिजे. ऑटिझम जरी आहे तरी त्या मुलाच्या लाईफमध्ये तुम्हाला काही फरक करता येईल का, जेणेकरून तो सेल्फ सफिशियंट होऊ शकेल किंवा स्वतःवर अवलंबून जगू शकला पाहिजे, त्याला कुणाची मदत नको लागायला. तर त्याचं जेवढा लवकर रोग निदान होईल किंवा जेवढ्या लवकर त्याला सपोर्टिव्ह ट्रीटमेंट मिळेल तेवढ्या लवकर त्याचं लाईफ सेफ होईल.